डिंक डिंक हा पदार्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. विशेषतः ज्या झाडांपासून चीक निघतो तो बाहेर वाहतो, वाळून झाडास चिकटून राहतो तो डिंक होय. भाबूड, वड, पिंपळ, खैर वगैरे झाडांतून फार येतो. त्याचे पिवळे खडे असतात. हा डिंक थंड पाण्यात टाकला असता विरघळतो व विरघळल्यानंतर ते संबंध डिंकाचे पाणी चिकट होते. हा डिंक एक मोठे घरगुती औषध आहे. वाताचा कोरडा खोकला असला, खोकून घसा दुखत असेल, आवाज बसला असेल, यावेळी डिंकाचे लहान लहान खडे तोंडात धरावे. त्याने वाताचा खोकला लवकर थांबतो व कफही सुटतो. पोटात, गळ्यात, छातीत, गुदद्वारावर किंवा लघवीच्या जागेवर कुठेही जळजळ झाली असता किंवा शरीराच्या कोणत्याही भागात आग झाली असता डिंकाच्या पाण्याने ती ताबडतोब थांबते. दरवेळेला अंदाजे 20 ग्रॅम डिंकाचे पाणी व तितकेच दूध व खडीसाखर घालून घेतले असता गळ्यातील, पोटातील, लघवीच्या जागेची किंवा गुदद्वाराची जळजळ याने ताबडतोब थांबते. पोटात आग होऊन वारंवार जुलाब होत असतील तरीही याने थांबायला मदत होते. गुदद्वाराची किंवा लघवीची आग डिंक पोटात घेऊन डिंकाच्या पाण्याचा बस्ती त्या भागात घेतल्यास ताबडतोब कमी होऊन बरे वाटते. लघवीच्या जागेवर इन्फेक्शन झाले असेल किंवा तिथे जखम होऊन लघवी सोबत पू येत असेल तर डिंकाचे पाणी करून त्याचा बस्ती दिवसातून 2 वेळा घेतला असता लघवीच्या इंद्रियातील व्रण बरा होऊन पू थांबतो व आगही थांबते. तोंड आले असताही डिंकाच्या पाण्याच्या वरचेवर गुळण्या कराव्यात, तोंड बरे होते. कोणी आलेल्या तोंडात डिंक दुधातून उगाळून लावतात, तोंड बरे होते. शक्तीसाठी डिंक अमृत आहे. शरीरातील कोणताही भाग कमकुवत झाला असता डिंक पोटात द्यावा, कमकुवतपणा लगेच कमी होतो. डिंकाची बारीक पूड करून ती डिंकाची पूड दरवेळेला 1.5 ते 3 ग्रॅम 50 मिली दुधातून दिवसातून 4 वेळा घ्यावी. याने कमकुवतपणा कमी होतो. शरीर निर्बल होऊन पायात जोर नसेल, हात कापत असेल, कमरेत जोर नसून बसवत नसेल तर या सणवारवर डिंक पोटात घेतल्यावर त्वरित बरे वाटते. डिंकाची पूड दुधात घालून जरा वेळ ठेवून त्यात थोडी साखर घालून घ्यावी. खोकला थांबतो व शक्ती वाढते. डिंकात एक न विरघळणारी जात आहे, तिला कथल्या गोंद असे म्हणतात. कथल्या गोंद आणून साफ करून 10 ग्रॅम रात्री पाण्यात भिजत ठेवावा. सकाळी तो फुगून वाटीभर होतो. त्यात दूध आणि साखर घालून अशक्त माणसाने प्यावे. शक्ती येते व खोकला कमी होतो. सध्या थकवा येत असेल, रोगी क्षीण झाला असेल तर त्यास कॅल्शियम हे इंग्रजी औषध डॉक्टर देतात. सन 1854 सालापासून सन 1857 सालापर्यंत संशोधक न्यू बोर व शास्त्रज्ञ हेस्मिजियर यांनी डिंकाचे संशोधन केले. त्यात त्यांना कॅल्शियम सॉल्ट व कॅल्शियम कार्बोनेट सॉल्ट, कॅल्शियम पोटॅशियम सॉल्ट व कॅल्शियम मॅग्नेशियम सॉल्ट आढळून आले. आम्ही वैद्य लोक हा डिंक पौष्टिक म्हणून देतो. ते या संशोधनाच्या शोधाने 1854 ते 57च्या प्रयोगाने खरे ठरले. शरीरास घट्टपणा येण्यासाठी डिंकाचा वरून उपयोग करतात. चांगला भिजलेला डिंक कमजोर किंवा निखळलेल्या सांध्यांना लावून वर कापूस बसवतात. त्याने सांधा घट्ट होतो व बरे वाटते. तसेच कोणत्याही जागी भाजले असता कोंबड्याच्या अंड्यातील बलक व डिंक भाजलेल्या जागी लावला असता आग होत नाही, बरे वाटते. तसेच डोळे आले असतील तर डिंक व खडीसाखर पाण्यात उगाळून घातली असता बरे वाटते. लाली उतरते व डोळ्यातून पाणी गळण्याचे थांबते. डिंकाचा मुख्य उपयोग शरीरावरील डाग काढून टाकण्यासाठी होतो. शरीरावर कोणत्याही कारणाने पडलेले डाग डिंक पाण्यात उगाळून वरचेवर लावत गेल्याने नाहीसा होतो. शक्तीसाठी पौष्टिक डिंकाचे लाडू खावेत. डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांनी डिंकाचे लाडू करून खावेत. त्यात खोबऱ्याचे बारीक तुकडे, खारकांचे थोडे तुकडे, बेदाणे, खसखस वगैरे घालून लाडू करतात. याने शरीरास उत्तम शक्ती येते.